साहेब काय ऑब्जेक्शन होतं आणि आपण काय आर्ग्युमेंट केला ते? नाही, दोन ऑब्जेक्शनमध्ये मी या ठिकाणी आर्ग्युमेंट केलेलं आहे. पहिलं आर्ग्युमेंट जे आहे ते संतोष सुरेश पाटील यांच्या नामनिर्देशन पत्रावरती एक ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं होतं. दुसरं ऑब्जेक्शन जे आहे ते उमेश सुरेश पाटील यांच्या देखील नामनिर्देशन पत्रावरती ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं होतं. दोन्हीमधला असे सेम होतं की त्यांनी त्यांच्यावरती असलेले गुन्हे त्याच्यामध्ये नमूद केलेले नाही, त्यांच्या शपथपत्रामध्ये नमूद केलेले नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की आमची जी काही माहिती होती ती सगळी आम्ही खरीखुरी त्या शपथपत्रामध्ये नमूद केलेली आहे. आणि तसंही त्याच्या पलीकडे जाऊन रिटर्निंग ऑफिसरला त्या ठिकाणी नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेलं जी शपथपत्र आहे त्याच्या शपथपत्रामधली सत्यता, त्याच्यामध्ये दिलेल्या माहितीची सत्यता त्या ठिकाणी पडताळून पाहता येत नाही आणि त्या ग्राउंडवरती त्यांचं नामनिर्देशन पत्र नामंजूर करता येत नाही. सरतेशेवटी दोन्ही आर्ग्युमेंट त्या ठिकाणी झाल्या. आर्ग्युमेंट झाल्यानंतर आता त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आम्हाला त्यांचा निर्णय कळवला. दोन्ही नामनिर्देशन पत्र जे आहे उमेश सुरेश पाटील साहेबांचं असेल आणि संतोष सुरेश पाटील साहेबांचं असेल, दोघांचे नामनिर्देशन पत्र त्या ठिकाणी वैध म्हणून त्यांनी त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे. असं काही नाही, त्याचा काही विषय त्याच्यामध्ये येत नाही. आमच्यावरती जे गुन्हे त्या चौकटीमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही खरं देऊन टाकलेलं आहे असं आमचं त्या ठिकाणी म्हणतो. त्यामुळं ते ग्राह्य धरलं गेलं सगळं आणि त्याची शहानिशा करून ते नामनिर्देशन पत्र स्वीकारलं गेलं आणि घेतलेला आक्षेप त्या ठिकाणी नामंजूर करण्यात. साहेब कुरुल गणामधून देखील एक ऑब्जेक्शन होतं, तर ते नेमकं काय होतं आणि मग काय निकाल आला? कुरुल गणामध्ये धनाजी माळी हे त्या ठिकाणी निवडणूक लढवतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आणि त्यांच्यावरती आक्षेप घेण्यात आला की त्यांना 3 अपत्य आहे. परंतु 3 अपत्याच्या अनुषंगाने, 3ऱ्या अपत्याच्या अनुषंगाने जो पुरावा त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यापुढे आणलेला होता तो पुरावा त्या ठिकाणी योग्य नव्हता, तो आम्हाला मान्य नाही. त्यांच्या 3ऱ्या अपत्याची जी जन्मतारीख आहे ती कायद्यामध्ये बसते. अशा आशयाचे आम्ही 2 त्या ठिकाणी कागदपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केले. पहिलं म्हणजे त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला त्या मुलाचा आणि दुसरं म्हणजे त्या मुलाची नॅशनॅलिटी म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट जे ह्या तहसील कार्यालयाने इश्यू केले. हे 2 कागदपत्र विचारात घेतात. तो देखील आक्षेप जो आहे तो त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेटाळला आणि धनाजी माळी यांचं कुरुल गणामधून पंचायत समिती मोहोळसाठी दाखल केलेलं नामनिर्देशन पत्र जे आहे त्या ठिकाणी स्वीकारलं.